मित्रांनो असं काय झालं असेल की मी घरी चाललोय. तर मित्रांनो असं काय झालं की तिथलं काम सोडून चाललोय घरी. कारण का हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत मित्रांनो? असं चांगले. तर मित्रांनो तुम्ही एवढं भरभरून प्रेम करताय आपल्यावरती. कारण का काय माहिती आहे का, आपल्या एवढ्या लवकर पटापट सबस्क्रायबर वाढायला लागलेत नाही का. आपले काल 570 होते, आपले आज 500. आता कसं सांगू तुम्हाला, 600 झालं आता माझे नाही का. 600ला फक्त 5 कमी आहेत, 5 ते करून टाका मित्रांनो. आणि मित्रांनो आज आपण जरा वेगळा असणार आहे आपला ब्लॉग. कारण का आपण आता नदीला आलो आहे. नदीला दररोज येत असतो, तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितला असं. नदीला दररोज जातो, नदीला कायला जातो का जातो. कारण का आपल्या इथं आता ब्लॉग करायला काय राहिलं नाही. आणि मी हे ब्लॉग बनवण्यासाठी नाही चाललो तिथं, तुम्हाला दाखवण्यासाठी चाललो आहे मित्रांनो. काय माहिती असे लोक असतात, काय माहिती खराब करायसाठी येतात नदीला. तुम्हाला तिथं जाऊन दाखवतो काय झाले. तर जाऊया तिथं देवापाशी. चला पूर्ण बघा, इकडं साप आहे, इकडं कसं नीट साप आहे, इथं साप आहे नाही का. सगळीकडे स्वच्छता आहे थोडीफार तरी. मित्रांनो आपण तिथं त्या जागेवरती. मित्रांनो काल हे बघा, तुम्हाला समोर गेलं ना तर एक दाखवतो काय. इथं बघा कसा कचरा आहे सगळीकडं. इथं बघा म्हणजे इथं एक देवाचं मंदिर आहे, खूप जुनं आहे. तुम्हाला तिथं एक दिवा पण येते, पण दाखवतो. एवढा जुना देवा आहे का नाही, चप्पल काढून जायला लागतं. इकडं काटे कुठे एवढे खराब झाले ना. कारण कालच मी नारळ फोडायला त्याला नाही का, कालच आलं त्याला, जस्ट कालच. तर हे बघा एक एकदम जुना दिवा आहे. दिसतंय नाही दिसतंय हा का, हा हे दिव्याचं आहे हा का. तर मित्रांनो हे साईड बीटला बघा कसं झालं आहे, इकडं बघा. तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही. तर हे आपण काय आज ब्लॉग बनवायसाठी नाही बनवत आहे. आज आपण व्हिडिओ बनवणार आहे, आपण स्वच्छताची इथली व्हिडिओ बनवणार आहे. कारण का लोक इथं येतात नदीला, इथं कोण लक्ष देत नाही. लोकांना इकडे काय घेणं देणं नाही, काय आहे काय नाही. तर आपण एवढीच इथली साफसफाई करणार आहे. तर आपण जावं मस्तपैकी घरी. आपल्याला जे काही साहित्य लागेल ते घेऊन येणार आहे आपण. इथं मस्तपैकी साफसफाई करू, एकदम चांगलं दिसेन असं करणार आहे. म्हणजे लोकांना कळलं पण पाहिजे की इथं देव आहे म्हणून. म्हणजे लोक इथं कचरा करणार नाहीत. बाहेरनं जे येतात फिरायला तिथं लोकांना कळलं पाहिजे. आणि आपण तिथं बोर्ड पण बसवणार आहे नाही का. लोकांना कळलं पाहिजे इथं देवाचं मंदिर आहे, इथं घाण करावी नाही. म्हणजे स्वच्छता केली तर लोकांना कळलं ना की काय आहे इथं. त्यामुळं आता चालू आपण घरी जे काय लागते ते घेऊन येऊया. चला मित्रांनो, ज्यांना ही व्हिडिओ बघायची त्यांनी बघा, नाही ज्यांना नाही बघायची त्यांनी स्किप करू शकता. कारण का आपल्याला व्हिडिओ बनवायची म्हणल्यावर आपण चॅलेंज घेतलं म्हणल्यावर काय ना काहीतरी करायला लागेल. हे आपण व्हिडिओ बनवण्यासाठी नाही, पण एक लोकांना संदेश भेटला पाहिजे की अशी घाण करू नाही देवाच्या दारी. त्यामुळं आपण ही व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. हे बघा इथं फरशा आहेत. तुम्हाला काय वाटतंय, ह्या फरशा पण तिथं लावाव्या. आपण साफसफाई झाली नाही का, ह्या फरशा राहिलेल्या आहेत अजून इथं बघा तुम्ही. झालं आता सगळं काम. मला वाटतं ह्या फरशा तिथं लावाव्या. तर ह्या फरशाच नेऊया. तर कोणी व्हिडिओ बघितली, कोणाला वाटलं चोरून न्याल्यात, तर आपण तिकडं न्याल्यात, लक्षात ठेवा. कोण म्हणून चोरून न्याल्यात बिरून न्याल्यात, तसं काय नाही. आपण तिकडं लावण्यासाठी नेणार आहे बस. आपल्याला काय करायचं नाही, पण तिकडं लावाय नको का, त्यामुळं न्यायचं. तर मित्रांनो आलो आपण आता घरी. जे काय लागते ते पण नेऊया आपण घरातून. चला. तर मित्रांनो आपण आत्ता पावडं घेतलं आहे आणि हे ब्लॉगिंगचं किट आहे. तिथं लागेल मला, कारण का लांबची व्हिडिओ लॉंग शूट करायला नाही का, त्यासाठी लागेल. तर आजीकडून आपण दुसरावाले साहित्य आहे. आता साहित्य माहिती कसं म्हणायचं असतं, एक थांबा तुम्हाला दाखवतो. दातळं म्हणतात त्याला, ते पण लागेल तिथं. चला तर मित्रांनो जे लागते ते घेतलं आहे आपण. हे बघा येळा घेतला आहे, फावडं घेतले, दातळ घेतले, खोरं घेतले. आता जाऊन नदीला तिथं आणि करूया साफसफाई. आणि आपण ब्लॉगिंगचं किट जरा खिशात ठेवलं आहे, ते खिशात पण मस्त बारीकच्या बारीक आहे. मित्रांनो जाऊया आता. हिटल्यांना सगळ्यांचं काम झालेलं आहे नाही का. तर आपण फारसे नाही, कोण काय बोलणार नाही, चांगलंच केलं आहे वाटतं, काय विषय नाही. जाऊया नदीला. तर कोणच नाही, मी एकटाच आहे ब्लॉग बनवायला, कोणच नाही माझ्यासोबत. आता चला जाऊया, एकटाच जातो, काय असं नाही विषय, नदीच्या जवळच आहे. जाऊ चला. आमच्या आजीने सांगितलं हा काळा देवाचं देव आहे. काळा किंवा काहीतरी म्हणतात ते, मला पण नाही माहिती.
तसं म्हणतात. आजी सांगत होती आता नाही का, तिला विचारलं जाऊ का नको, ती म्हणली कर, चांगलं आहे, काही विषय नाही, जाऊन कर तिथली साफसफाई. तर आलं आता करायला. तर नाही इथं वायरीची कनेक्शन पण आहे, करताना आपल्याला जपून करायला लागेल, कारण नाही तर हे बघा, आपण पहिले ह्या साईडचं करू, इकडचं मग इकडचं करू, मग तिथलं करू. आपल्या कॅमेरा जरा ब्लर दिसत असेल तर घ्या, जरा समजून घेऊ आपण. जरा आपले जर का 4000 सबस्क्रायबर झाले ना मित्रांनो, तर आपण फोन घेणार आहे, घेऊया. कारण मग तेव्हा आपल्याला नीट ब्लॉगिंग बनवायला लागेल ना. तर लवकर 4000 सबस्क्रायबर करा, पहिले 1000 होऊ द्या, 4000 करा, नक्की करा. आपल्या भावाला सपोर्ट करा, विसरू नका. चला करू आपण मस्तपैकी काम चालू. तर मित्रांनो, का आपल्याला दारूच्या बाटल्या गावतात इथं, का त्या दारूच्या बाटल्या इथं कोणी फेकू नका रे. तर मस्त साफसफाई करतो आपण. तर कोण आलं तर इथं दारूच्या बाटल्या फेकू नका. आपले कुत्रे बघा कशी नदीला खेळतात. तर मी इकडं टाकतो, मग इकडं कोणी यायचं नाही. दारूच्या बाटल्या इथं कोणीच टाकू नका. आणि हे मस्तपैकी आता हे आपल्याला हे इथं टाकू मस्त असं नाही का. तर मित्रांनो, ब्लॉग मोठा होईल, त्यामुळं मी पटापट करतो. मी एकटाच आहे, पटापट करतो नाही का, हळूहळू. ह्या साईडचं पण करतो, बाकी तुम्हाला तिकडचं देवाच्या साईडचं करताना दाखवतो. मग हे समोरचं नाही का, त्या साईडचं करताना दाखवतो. आपण जरा वेळ मग सगळं झालं ना, अर्धं झालं ना की मग तुम्हाला दाखवतो कसं झालं आहे. कारण का मला सारखा ब्लॉग शूट करता येणार नाही, ती काम करू का ब्लॉग शूट करू, त्यामुळं पहिलं ते करतो, मग तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण मित्रांनो, मी साफसफाई करत होतो नाही का, आजी पण आली बघायला. हाय कर असं. हां, आजी पण आली, मी काम करत होतो नाही का इथं बघायला. चला करूया. तर मित्रांनो बघा, एवढं केलं आपण साफ. हे बघा, दिसतंय नाही दिसतंय. आपण इथं लय भारी बनवणार आहे, अजून तर काम करायचं आपल्याला. तर ही येळ्याने तोडतो, ती तुटा ना तेवालं समोरचं नाही का, ते येळ्याने तोडतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता कसं साफसफाई झाली, आता आपल्याला पण साफसफाई अजून करायची नीट जरा. मित्रांनो, आता आपण केले नाही का एवढं साफसफाई, आणि आपल्याला ही लाकडंच तुटणं, आपल्याकडं कोयता नाही का. ही जी समोरची आहेत ना, ती तोडायच्यात. कसं आहे आपलं सायनात तर आला आहे आपल्याकडे लय दिवसानंतर ना, कारण कोणच नव्हतं माझ्यासोबत, त्यामुळे त्याला कोणाचा तरी फोन आला आहे. एवढं साफ केलं. तिथं मागाशी साफ होता मित्रांनो, इथं समोर नाही का, त्याच्यामुळे मी तिकडं काही जास्त करत नाही, आपल्या एवढ्या भागात करतो. आता अजून साफ झालं. आता आपल्याकडे टेम्पो पण आला आहे, मस्त आपण फरशा घेऊन येऊ नाही का टेम्पोला. आता लय फरशा आहेत. माझं घाम निघाला असतं, आत्ताच घाम निघाला आहे बघा. दिसतंय का नाही, थांबा तुम्हाला एक अँगलने दाखवतो कसं दिसतंय. थांबा, नंतर ना बघा कसं दिसतंय. हे बघा मित्रांनो, आत्ता कसं दिसतंय, इकडचं बघा कसं दिसतंय. आता 5-10 मिनिटांनी बघा तुम्ही कसं दिसतंय. मित्रांनो, झालं आपलं साफसफाई. हे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतंय थोडंफार साफ केलेलं. एवढं केलं आपण साफ. हा का इकडून कसं येण्यासाठी वाट, इकडचं काय विषय नाही. तर आपण इथं आहे ना मस्तपैकी माती टाकणार आहे. आता तुम्हाला दाखवतो काय टाकायचं आपलं, आणि त्याच्यावरती आपण फरशा बसवणार आहे, म्हणजे चांगलं दिसन. जरा थोड्याफारच फरशा आहेत, पण तेवढ्या आहेत तेवढ्या बसवणार आहे आपण. खूप चांगलं दिसन नाही का. सगळं टाकूया तिथं, मग तुम्हाला दाखवतो. चला एवढी ठेवल्यात. आपण पहिली गाडी घेऊन येऊया, ती ढकलायची गाडी. तर मित्रांनो, भेटलं आपल्याला गाडी. मित्रांनो आलं आपण इथं. आता काही हिडच नाही रे आपण. मित्रांनो येतं आता फावडं. गाडी आता तिथे नेऊन टाकू डायरेक्ट. नाही रे मित्रांनो, आता मी जास्त ब्लॉग बनवत नाही. मित्रांनो झालं आता थोडं. चला मित्रांनो, तुम्हाला जुना मला दिवाळी
बघा परत एकदा आणलं. तर ह्या साईडला आणि त्या साईडला भरून काढणार आहे. मित्रांनो असं काय झालं असं की मी घरी चाललोय. तर मित्रांनो असं काय झालं म्हणजे तिथलं काम सोडून चाललोय घरी. कारण का मला आत्ता आजी सांगायचं नाही का, मी ते देव उचलून नीट ठेवणार होतो. तर आजी म्हणली ते ठेवायचं नाही तसं नाही का. थांबा 1 मिनटं, मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो काय विषय झाला असं. मित्रांनो आत्ता माझ्या आजींनी सांगितलं नाही का, तिथं पहिले ते कलमाडेवाला मालक आहे ना, तिथं तो आल त्याला नाही का पाच वाहमन घेऊन तिथं नीट करण्यासाठी, तिथं कट्टा बिट्टा नाही का त्याला देवळ बांधण्यासाठी. पण ते म्हणते कट्ट काय माहिती काय देवाने त्यांना बांधू दिलं नाही नाही का. ते आहे तसंच असू द्यायचं. तर मी ते देव फक्त हलवणार होतं, म्हणलं साफसफाई करावी. तर ती म्हणली फक्त तिथं साफसफाईच कर नाही का. हे ते इकडे तिकडे फरशी लाव, फरशी पण आहे आपल्याकडे तेवढं लाव, बाकीचं काही करू नको म्हणली नाही का. आता फरशी मी उद्या लावणार आहे, आता नाही लावत. कारण का ये म्हणली ती घरी, तर आलो आता मी घरी. ती फरशी बिरशी नको लावू म्हणली नाही का. तर त्यांनी करू दिलं नाही नाही का. ते देवांचं तसंच आहे वाटतं. आणि ते दिवा एकदम जुना आहे नाही का, दगडात कोरलेला आहे एकदम दिवा. तर बस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबाय नका विसरू. येतं नवीन व्हिडिओ. बाय बाय.